अर्जुन 25 वर्षांचा युवक, हुशार, पण राग येताच बोलणारा आहे. अर्जुन नेहमी घरातील सगळ्यांचे ऐकायचा, मदत करायचा. पण छोट्या गोष्टींवर राग येताच त्याचे शब्द तुटतात. आई नेहमी सांगायची, "अर्जुन, शांत रहा. रागाने काहीही सुटत नाही." अर्जुन शेजारणींची मदत करत आहे. आई त्याला पाहून हसते. एका साध्या गोष्टीवर अर्जुन आणि वडील यांच्यात वाद होतो. वडील कडक स्वभावाचे, पण अर्जुनसाठी खूप काळजी घेणारे होते. अर्जुनचे वडील म्हणतात, "तू खूप वेळ घालवतो. काम कर." अर्जुन रागात बोलतो, "मी मेहनत करतोय, पण तुम्ही कधी माझ्याकडे पाहिलंत?" घरात वातावरण ताणलं. भाव आणि आई शांत राहतात. अर्जुन बाहेर जातो. रागात फोन न घेतल्याने काही मित्रही नाराज होतात. दुसऱ्या दिवशी अर्जुनला फोन येतो. वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांना. वादळ शांत झाल्यानंतरच आपल्याला समजतं नुकसान किती मोठं आहे. अर्जुन धावत हॉस्पिटलला जातो. वडील बेडवर पडलेले असतात. ते काही बोलू शकत नाही. अर्जुन डोळ्यात पाणी घेऊन विचार करतो, रागात बोललेले शब्द परत मिळत नाहीत. आणि माणूस गेला तेव्हा पश्चाताप उरतो. तो ठरवतो, स्वतःवर नियंत्रण ठेवेल. जवळच्या लोकांशी प्रेमाने बोलेल. लहान वादांवर राग टाळेल. हॉस्पिटलमध्ये अर्जुन वडिलांच्या हातात धरतो. हॉस्पिटलमध्ये अर्जुन वडिलांच्या हाताला धरतो. शांतपणे बसतो. अर्जुन घरात परत येतो. आईला मिठी मारतो. भावाला समजावतो की रागाच्या शब्दांचा परिणाम कसा होतो. कुटुंबातील छोट्या वादावर आता संवाद सुरू होतो. वादळानंतरच आपण समजतो की प्रेमाने संवाद साधल्यास किती गोष्टी सुलभ होतात. घरात छोट्या छोट्या गप्पा, सर्व हसतात. वातावरण हलके होते. अर्जुन बाहेर मित्रांसोबत वागण्याच्या पद्धती बदलतो. राग येताच शांत राहतो. लोक त्याच्याकडे नव्या आदराने पाहतात. एकदा अर्जुन ऑफिसमध्ये काम करत असतो. मित्र त्याला सलाम करतात. हसत हसत बोलतात. वादळ आणि राग शांत झाल्यानंतरच नुकसान जाणवतं. शब्द परत मिळत नाहीत, परंतु प्रेम, संवाद आणि संयम आपल्याला वेळोवेळी मदत करतात. म्हणून लहान वादांवर राग न करता प्रेमाने संवाद साधा. कारण आयुष्यातील खरी किंमत वेळेवर दिलेलं प्रेम आणि माफी आहे. धन्यवाद.